नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25 SRPF मित्रांनो SRPFच्या काही घटकांची इथं मैदानी चाचणी सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, काही घटकांची इथं बाकी मित्रांनो, ज्या घटकांची इथं SRPFच्या ज्या गटांची इथं मैदानी चाचणी सुरुवात झालेली मित्रांनो, त्यांचे हॉल तिकीट पण इथं येण्यास सुरुवात झालेली आहे। कोणकोणत्या गटांची मित्रांनो इथं SRPFची इथं मैदानी चाचणी सुरुवात झालेली मित्रांनो, किंवा कोणकोणत्या गटांची अजून बाकी आहे, त्यांची कधीपर्यंत होणार आहे मित्रांनो, आणि तुमचे जे मैदानी चाचणीचे जे हॉल तिकीट आहे SRPFचे ते कधीपर्यंत येतील, किंवा कोणकोणत्या घटकांची इथं SRPFची इथं हॉल तिकीट जे मित्रांनो आलेले आहेत ते संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो। कशा प्रकारे तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे SRPFचं, आणि कोणकोणत्या गटांची इथं SRPFच्या इथं मित्रांनो जे मैदानी चाचणी आहे ती सुरुवात झालेली आहे, किंवा कोणकोणत्या गटांची इथं अजून बाकी आहे आणि कधी सुरुवात होतील याच्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे मित्रांनो। तो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या। नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, आता ह्या ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे मित्रांनो मी ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या, तिथे जाऊन तुम्ही ह्या वेबसाईटवर येऊ शकता मित्रांनो। तिथं आल्यानंतर बघा सर्वप्रथम तुम्हाला तुमचं युजर नेम टाकावं लागेल, जे तुम्ही फॉर्म भरताना एंटर केला होता, किंवा तुमची जी ईमेल आयडी होती ती तुम्ही फॉर्म भरताना जी ईमेल आयडी टाकली होती ती ईमेल आयडी तुम्हाला इथे टाकावं लागेल मित्रांनो। ते टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो तुम्ही पासवर्ड सेट केला होता फॉर्म भरताना तो पासवर्ड तुम्हाला इथं एंटर करून घ्यावा लागेल। अशा प्रकारे पासवर्ड एंटर केल्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा कोड दिसत असेल, तो कॅप्चा कोड तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये असेल, स्मॉल लेटरमध्ये असेल, जसं तसं तुम्हाला ते काय करायचं मित्रांनो ह्या बॉक्समध्ये एंटर करून घ्यायचं आहे। एंटर झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉगिनवर क्लिक करायचं आहे। लॉगिनवर जसं तुम्ही क्लिक करसाल मित्रांनो एका विद्यार्थ्याचं इथं डॅशबोर्ड ओपन झाले बघा। अशा प्रकारे आता ह्या विद्यार्थ्याने मित्रांनो SRPFचा फॉर्म भरला होता बघा। तर आपण बघूया मित्रांनो, बघा इथं SRPFचा पोलीस कॉन्स्टेबल SRPFचा फॉर्म भरला होता, युनिट क्रमांक 13 गडचिरोलीला, वडसा गडचिरोलीचा मित्रांनो। आणि बघा अशा प्रकारे इथं मित्रांनो त्याचं इथं हॉल तिकीट जे मित्रांनो ते आलेले बघा। आता SRPFच्या काही गटांची इथं मैदानी चाचणी सुरुवात झालेली आहे किंवा सुरू झालेली मित्रांनो, जसं की मित्रांनो बघा धुळे आणि वरणगाव ह्याच्या जे गट मित्रांनो SRPFचे त्यांची अजून हॉल तिकीट आलेले नाही आहेत। म्हणजे मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांचे आतापर्यंत हॉल तिकीट नाही आले सध्या तुम्ही चेक करून घ्या कशा प्रकारे चेक करायचे मी तुम्हाला सांगितलंच। अशा प्रकारे तुम्ही तुमचं ऑफिशियल वेबसाईटवर तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही SRPFचं हॉल तिकीट चेक करा। जर मित्रांनो तुमचं हॉल तिकीट आलं तर तुमची मैदानी चाचणी इथं लवकरच होणार आहे। आणि जर तुमचं अजून हॉल तिकीट आलेलं नाही आहे मित्रांनो, बघा इथं प्रिंट फिजिकल हॉल तिकीटवर तुमचं जर इथं प्रिंट दिसत नसेल तर तुमचं हॉल तिकीट अजून जनरेट झालेलं नाही आहे, तुमचं हॉल तिकीट अजून आलेलं नाही आहे, म्हणजेच तुमच्या घटकाची इथं मैदानी चाचणी अजून सुरुवात झालेली नाही आहे मित्रांनो। अशा प्रकारे इथं विविध घटकांची इथं मित्रांनो मैदानी चाचणी लवकरच सुरुवात होणार आहे। काही काही घटकांची इथं सुरुवात झालेली आहे मित्रांनो, जसं की बघा गडचिरोली या SRPF घटकाची इथं मैदानी चाचणीची सुरुवात होणार आहे मित्रांनो। आता या विद्यार्थ्याचं जर आपण बघितलं मित्रांनो, बघा कशा प्रकारे तुम्हाला SRPFचं जे हॉल तिकीट डाउनलोड कशा प्रकारे करायचं बघा। सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं मित्रांनो, प्रिंटचे तुम्हाला ऑप्शन दिसेल तर तुम्हाला याच्यावर काय करायचं क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही याच्यावर क्लिक करसाल तर तुम्हाला टोकन नंबर दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर मित्रांनो बघा अशा प्रकारे ह्या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट तुम्हाला इथं दिसत असेल बघा। आता मित्रांनो ह्या विद्यार्थ्याची जी शारीरिक चाचणी आहे मित्रांनो ती 23 तारखेला आहे बघा। शारीरिक मोजमाप तारीख जी मित्रांनो ती 23 मार्च दिलेली आहे बघा, आणि वेळ पण दिलेली आहे 3 वाजता दुपारी बघा। रात्री 3 वाजता दिलेले, सकाळी 3 वाजता इथं टायमिंग दिलेलं आहे मित्रांनो। अशा प्रकारे इथं बघा, आणि ॲड्रेस पण दिलेला आहे, विद्यार्थ्याचा फोटो आणि कुठं त्याला जायचं ते संपूर्ण इथं माहिती त्यांनी अशा हॉल तिकीटमध्ये दिलेली आहे मित्रांनो। आता हे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकतात अशा प्रकारे मित्रांनो। बघा जर तुमचं पण SRPFचं तुम्ही जर फॉर्म भरला असेल मित्रांनो आणि तुमचं हॉल तिकीट आतापर्यंत नाही आलं असेल तर तुमची मैदानी चाचणी अजून पुढे होणार आहे मित्रांनो। काही दिवसानंतर येऊन जाईल, 2-3 दिवसानंतर येऊन जाईल। तुम्ही फक्त वेबसाईटवर जसं मी सांगितलं तशा प्रकारे तुम्ही चेक करत राहा, लवकरच तुमचं हॉल तिकीट येऊन जाईल मित्रांनो। आणि जर तुमचं हॉल तिकीट आलं असेल तर तुम्ही अशा प्रकारे ते डाउनलोड करून घ्या, तुमची लवकरच इथं मैदानी चाचणी होणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आणि मित्रांनो काय बघा, जेव्हा पण ज्या घटकांची इथं माहिती येईल मित्रांनो, किंवा ज्या SRPF ज्या घटकांची इथं हॉल तिकीट येण्यास सुरुवात होईल त्याची मी लेटेस्ट अपडेट मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देईल। तर तुम्ही काय करा, आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या। त्याची मी लिंक जी आहे मित्रांनो टेलिग्रामची ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करू शकता मित्रांनो। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे, माहिती आवडली आहे तर काय करा मित्रांनो, आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या। नवीन झाले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।